हॅलो, आपण आलेलो आहोत दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये येईपर्यंतच्या प्रवासात आम्ही काय काय मज्जा केली ह्याचा एक सविस्तर व्लॉग आलाय आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। हा जो परिसर दिसला तो आहे राष्ट्रपती भवनचा। तर आपण आलो आहोत इंडिया गेट दिल्लीला। इंडिया गेटचा इतिहास सांगायचा झालाच तर 1921 साली इंडिया गेटचं बांधकाम सुरू झालेलं असून तिसरं अँग्लो अफगाण वॉर आणि वर्ल्ड वॉर वन ह्या दरम्यान 70,000 भारतीय सैनिक आणि काही ब्रिटिश ऑफिसर शहीद झाले होते। इंडिया गेटच्या प्रत्येक विटांवरती शहीद झालेल्या सैनिकांची नावं लिहिलेली आपण बघू शकतो। सर एडविन ल्युटेन्स यांनी हे आर्किटेक्चर डिझाईन केलेलं होतं। इंडिया गेटच्या समोरच आहे ही अमर जवान ज्योती। ही ज्योती अज्ञात सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी उभारण्यात आली। त्यांच्याच स्मरणार्थ इंडिया गेट बांधला गेला होता। त्याच परिसरात एक सुंदर फाउंटेन पाहिलं। तसं दिल्ली आम्ही पूर्ण नाही फिरलो। दिल्लीमध्ये आज आपण राष्ट्रपती भवन बघितलं आणि त्याचसोबत इंडिया गेट बघितला। राष्ट्रपती भवन थांबून बघता नाही आलं कारण त्याला तेवढी सिक्युरिटी असते, सो थांबून बघता येत नाही। आता आम्ही दिल्लीवरून पुढे चाललो आहोत। तर मध्ये आम्ही पंजाबमध्ये पंजाब धाब्याला आलेलो आहोत आणि तिथे आम्ही आज जेवणार आहोत। तर दाखवते तुम्हाला आम्ही काय फूड ऑर्डर केले। तर असं सगळं पंजाबी जेवण आहे। पंजाबी रोटी, ही ड्राय भाजी, ही ग्रेव्ही भाजी, जीरा चटणी आणि रोटी आणि मस्त पंजाबमध्ये आल्यावरती पंजाबी लस्सी। ही लस्सी एकदमच मस्त होती। तुम्ही जर कधी पंजाबला गेलात किंवा पंजाबच्या रूटला असाल तर लस्सी नक्की ट्राय करा। आणि येस, आईस्क्रीम तो बनता है इसलिए आईस्क्रीम। आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। सुंदर सूर्यफुलाची शेती आणि सनसेट पाहिला। कुठेही असो सनसेट पाहणं तर मॅन्डेटरीच आहे। टी ब्रेकला या गोड गोड पिल्लांना भेटलो। हे बघ खाली, हे बघ, हे बघ, अरे ई बा पिल्ले बघ। फिनिश नाउ। मस्त कुल्हडमध्ये चहा प्यायलो। इथे पंजाब, चंदीगड, मनाली साईडला कुल्हडमध्ये चहा देण्याची स्पेशालिटी आहे। सो मस्त मज्जा येते कुल्हडमध्ये चहा प्यायला। कॉफीसुद्धा मिळते आणि येस, एक वेगळा फ्लेवर असतो। ओके, आता आम्ही चाललेलो आहोत मनालीला। तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये थेट मनालीत। तोपर्यंत बाय।